तहसील कार्यालयातील शौचालयांवर कर्मचाऱ्यांचा खासगी ताबा, महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ, नागरिकांमध्ये तीव्र संताप। दिग्रस तालुक्यातील तहसील कार्यालय परिसरात नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था उघडकीस आली असून काही कर्मचाऱ्यांनी ही शौचालय स्वतःच्या ताब्यात घेऊन खासगी मालमत्तेसारखी वापरण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। परिणामी तहसील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधक कार्यालयाजवळील नागरिकांसाठी असलेल्या शौचालयात कुलूप लावून ते बंद ठेवण्यात आले आहे। तसेच कृषी कार्यालयाच्या आस्थापना विभागाच्या ताब्यात असलेल्या शौचालयालाही कुलूप मारण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हे दोन्ही शौचालय नागरिकांसाठी वापरास उपलब्ध नसल्याने तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागत आहे। विशेष म्हणजे या शौचालयांवर फक्त अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी असा कोणताही अधिकृत फलक किंवा आदेश नसतानाही काही कर्मचाऱ्यांनी ती शौचालय स्वतःच्या ताब्यात ठेवली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। त्यामुळे तहसील कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना शौचालयाच्या सुविधेसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागत आहे। दरम्यान नागरिकांसाठी खुले असलेल्या उरलेल्या शौचालयांची अव्यवस्था अत्यंत घाणेरडी आणि अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे। त्या ठिकाणी सर्वत्र घाण साचलेली असून स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असल्याने दुर्गंधी पसरली आहे। परिणामी अनेक नागरिकांना शौचालयाचा वापर करणेही कठीण झाले आहे, अशी तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। तसेच तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या वॉटर फिल्टरही बंद अवस्थेत पडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची ही योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या गैरसोयीमध्ये आणखी भर पडत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे तहसील कार्यालयात दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छ व स्वतंत्र शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक महिलांना बाहेर उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे। ही बाब अत्यंत लाजिरवाणी असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना लेखी ताकीद द्यावी व तहसील कार्यालय परिसरातील सर्व शौचालय नागरिकांसाठी खुले ठेवण्याचा स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। तसेच शौचालयांची नियमित स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने सुरू करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही होत आहे।